हॅलो एव्हरीवन. आज जाणून घेऊया थोडंसं आपल्या शरीरातल्या किडनी या अवयवाबद्दल. तर किडनी जनरली माहितीच असेल तुम्हाला ऐकून वगैरे की एक दोन तीन प्रकारचं महत्वाचं काम करते शरीरामध्ये. एक तिचं मेन काम असतं फिल्ट्रेशनचं, दुसरं काम असतं जे फिल्टर करून जे आवश्यक असे घट आहेत ते रिॲब्झॉर्ब करून घेण्याचं, आणि तिसरं एक कार्यचा भाग तिचा एक आहे एक्सक्रीशन करण्याचं. तर साध्या सोप्या भाषेमध्ये ह्या तिन्ही गोष्टी जर आपण बघायला गेलो, रिॲब्झॉर्प्शन, सिक्रिशन आणि एक्सक्रीशन, म्हणजे गाळण्याची प्रक्रिया तिला एक करायची आहे. गाळणं झाल्यानंतर जे आवश्यक असे घटक आहेत ते शरीराला जे रिटेन परत मिळणं गरजेचे आहे, ते आवश्यक असे घटक शरीराला रिटर्न परत द्यायचे आहेत. आणि जे अनावश्यक आहे, जे आपण वेस्ट प्रोडक्ट म्हणतो, क्रिएटिनिन किंवा जे क्रिएट वगैरे आपण ऐकलं असेल मेडिकल पॅरामीटर्समध्ये, ब्लड युरिया, नायट्रोजन, युरिया, हे आपल्या युरिन वाटे फिल्टर होऊन गाळून बाहेर फेकण्याचं कार्य किडनी करते. तर हे तीन महत्वाची कार्य शरीरामध्ये किडनी अहोरात्र करतच असते. आता आपल्याला माहितीच आहे की एक पर्टिक्युलर मेजर लिटर्समध्ये नैसर्गिकरित्या दैवी शक्तीच अशी तिला दिलेली अवयवाला की ती मेजरली भरपूर लिटर्समध्ये फिल्ट्रेशनचा एक घटक म्हणून काम पार पडते. तर आपल्याला खास करून काही लोकांकडून वगैरे आम्ही ऐकतो की शरीराचं शुद्धीकरण करण्यासाठी हा काढा घेतला किंवा हे लिक्विड घेतलं, सो आतमध्ये जे काही अशुद्धी असेल किडनीमध्ये, लिव्हरमध्ये, तर ते शुद्ध होऊन जाईल. तर जसं मी म्हटलं की दैवी आणि निसर्गाने रचनाची तशी केलेली आहे की तिचं जे पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ लिटरमध्ये दररोजरित्या फिल्ट्रेशनचं गाळण्याचं कार्य आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडतेच आहे. तुम्हाला चुकीचे कुठेतरी काढे, जडीबुटी, काहीतरी पेय किंवा नको असलेले लिक्विड चुकीचे घेऊन तिच्यावर अननेसेसरी चुकीचा मारा तुम्ही करू नका, हे एक मेन लक्षात ठेवा. जर काही कोण रेकमेंडेड डोसेजेस तुम्हाला लिहून देत असेल, पर्टिक्युलर तुमचे डॉक्टर्स जे वेल डिग्री डॉक्टर्स आहेत, फिजिशियन्स आहेत, नेफ्रोलॉजिस्ट असतात, जे किडनी डॉक्टर्स असतात, त्यांनी काय रेकमेंड केलं असेल तर त्या गोष्टी वेगळ्या. स्वतःहून उगाच काहीतरी चुकीच्या गोष्टींचा मारा त्या अवयवावर करू नका. तसं आपल्याला माहिती आहे की हा किडनी हा जो भाग आहे, अवयव आहे, तुम्हाला माहिती आहे बोनी नाहीये किंवा हार्डन असं नाहीये, सॉफ्ट एक मांसल भाग आहे. सो अननेसेसरी त्याची कपॅसिटी हेवीली अशी वेगळी नाहीये की त्याला तुम्ही चुकीचा काहीतरी मारा करून त्रास काहीतरी करून घ्याल उगतच्या उगच चुकीच्या नॉलेजमुळे किंवा चुकीच्या माहितीचा आधार घेऊन. ते हे करू नका. जसं मी म्हटलं, हे लिक्विड्स किंवा चुकीची पेय घ्यायची नाहीत, हे एक झालं. दुसरं आहे, काही लोकांना सवय असते की पेन किलर्स घेणं किंवा बेसिकली कोणत्याही मेडिकेशन्स असतील, हेडेकच्या किंवा पेन रिलीफ करण्याचे क्रीम्स किंवा जे जे काय असणार आहे ते स्वतःहून घेतात. तर स्वतःहून पेन किलर्सचा डोस आपल्याला घ्यायचा नाही आहे विदाउट रिकमेंडेड अलाउन्स तुम्हाला जो काय दिला असेल की 5 दिवस घेणं गरजेचं आहे, 7 दिवस घेणं गरजेचं आहे. ते काही लोकांना काय काय ड्रग्स म्हणजे मेडिसिनमध्ये जे कंटेंट असतात त्या ड्रग्सची एलर्जी असू शकते. तर ते पण तुम्हाला डॉक्टर कन्सल्टेशननी किंवा तुमचे नेफ्रोलॉजिस्ट जे असतील किडनी डॉक्टर, त्यांच्या कन्सल्टेशननीच ते पर्टिक्युलर घ्यायचे आहेत. तर चुकीच्या पद्धतीचे मेडिकेशन्स किंवा पेन रिलीफ करणाऱ्या कुठल्याही गोष्टींचा अनावश्यक मारा शरीरावर टाळा, हे एक झालं. आपण बघतो सर्रास की जिमला जातात किंवा प्रोटीन सप्लिमेंटेशन एक्स्ट्रा घेतलं जातं. आता प्रोटीन सप्लिमेंटेशन घेण्याच्या मागे पण एक, माझ्या शरीराला माझ्या वजनाप्रमाणे दिवसाला ज्याचं एखाद्याचं वजन 65 किलोग्रॅम असेल, 60 किलोग्रॅम असेल, तर त्या दर माणसामागे त्याच्या किलोग्रॅम मागे तेवढे प्रोटीन त्याला दिवसामध्ये घेणं गरजेचं आहे. 60 किलोग्रॅमचा माणूस असेल त्याला 60 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन घेणं गरजेचं आहे. हे बेसिक रेग्युलर माणसांबद्दल बोलतेय मी. त्याच्यामध्ये पण जर हेवी कोणी ऍथलीट्स असतील, हेवीली ऍक्टिव्हिटी करणारे असतील, त्यांचं प्रयोजन प्रोटीनचं वेगळं झालं. तर जर कोणी सर्वसामान्य नॉर्मल माणूस असेल आणि जस्ट प्रोटीन सप्लिमेंटेशन एक्स्ट्रा घेत असतील 100 ग्रॅमच्या वरती किंवा अननेसेसरी 120 ग्रॅम ऐकतो आपण, 90 ग्राम घेतले, 80 ग्राम घेतले, फिगर बनवायचे, बॉडी बनवायचे, हे ऍप्स हवेत, त्या प्रकारचे मसल्स मला बिल्डअप करायचे, तर तुम्हाला हे सगळं प्रॉपर कन्सल्टेशन जे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट असतात, डॉक्टर्स असणार, फिजिशियन असणार, यांच्या टीम बरोबर कन्सल्ट करून घ्यायचे आहेत. सो एक्सीड नाही करायचा प्रोटीनचा लोड जो कोणी घेत असेल ते. कारण की केसेस पण हॉस्पिटल क्लिनिकल सेटअप्समध्ये बघतो की एक्सेसिव्ह प्रोटीन घेतलेली यंग मुलं किंवा क्राऊड आहे ना, डायरेक्टली रॅन्डम आयसीयू मध्ये होतात. कारण की त्याची रिक्वायरमेंट जर दिवसाची 60 ग्रॅम 65 ग्रॅम प्रोटीनची असेल, त्या पर्सननी जिम वगैरे जॉईन करून दिवसाला 120 ग्रॅम किंवा जे काय एक्सिड केलंय 100 ग्रॅमच्या वरती, 110 ग्रॅमच्या वरती, तो सगळा प्रोटीन त्या पावडरचा लोड त्यांच्या किडनीवर झालेला असल्यामुळे आता किडनी सध्या फेल्युअर स्टेजमध्ये गेल्या आहेत आणि त्यांना इमिजिएटली आयसीयू लँडअप होऊन
इमिजिएटली आपण म्हणतो डायलिसिस सुरू करायची वेळ आलेली आहे. असे खूप सारे आम्ही यंग क्राऊड बघतो, हॉस्पिटल सेटअपमध्ये बघितलेले आहेत. जर त्यावेळेला लक फॅक्टर चांगलं असेल तर तुमची किडनी जी फेलियरमध्ये आहे ती रिव्हर्स होऊ शकते. से 1 डायलिसिस 2 डायलिसिस जे काय तुमच्या नेफ्रोलॉजिस्ट किडनी डॉक्टर्सनी प्रयोजन केलं असेल डायलिसिसचं, तेवढे डायलिसिस देऊन जर ते रिव्हर्स होणार असेल, जे वेस्ट प्रोडक्ट गाळले जाऊन फेकले जाणार असतील लघवी मार्फत किंवा युरिन मार्फत, किडनीच्या आतले तुमचे फिल्ट्रेटिंग युनिट जे असतात गाळण्याचं काम नीट करत असतील, तर दैव तुमचं नीट असेल तर तुम्ही रिव्हर्स येऊ शकता त्या किडनी फेलियर स्टेजमधून. पण व्यवस्थित जर काय व्यवस्थित त्याला प्रयोजन नाही झालं किंवा आतल्या ऑर्गननी तसा रिस्पॉन्स नाही दिला तर तो पर्सन ना इमिजिएटली किडनी फेलियरमध्ये कायमस्वरूपी जाऊ शकतो. तर हे एक लक्षात घ्या, जे जिम जाणारे असतात त्या लोकांनी, जे गरजेचं आहे, जे आवश्यक आहे, ज्या स्वरूपाच्या तुम्ही जिमिंगच्या ऍक्टिव्हिटी करता तुम्ही कन्सल्टेशन घेऊनच त्या गोष्टी करा. प्लस त्या जिम सप्लिमेंटेशन मध्ये जे काही मिनरल्स वगैरे असतात, जे काही एक्स्ट्रा तुमचे सॉल्ट, सोडियम, जे काही इलेक्ट्रोलाइट क्षार घातलेले असणार आहेत, त्याचा लोड पण किडनीवर येऊन कधी कधी आपल्याला किडनी स्टोन फॉर्मेशन होतं. आपण ऐकतो की आयर्न सप्लिमेंटेशन घेतलं, कॅल्शियम सप्लिमेंटेशन घेतलं किंवा इतर काही सेकंड पर्सनने घेतलं, मी त्याला एनर्जेटिक फील होतं तर मी पण घेऊ का, तर मला गरज आहे का, मी माझे ब्लड रिपोर्ट्स केले आहेत का, माझं कॅल्शियम ब्लडमध्ये कमी आहे का, माझं आयर्न लोहाचं प्रमाण ब्लडमध्ये कमी आहे का, हे सगळं तपासून बघणं गरजेचं आहे. जर व्यवस्थित पॅरामीटर्स असतील तर उगतच्या उगच कॅल्शियम सप्लिमेंटेशन घेणं, आयर्न सप्लिमेंटेशन घेणं, मिठाचा अतिरिक्त वापर पण करणं, मीठ आयर्न कॅल्शियम हे सगळे तुमचे क्षार मिनरल्स ना एका प्रमाणाच्या बाहेर जर घेतले गेले तर त्याचा एक स्टोन फॉर्म होतो, किडनी स्टोन फॉर्म होऊ शकतो. आणि मग तुमच्या त्या युरिनरी सिस्टीमच्या कोणत्याही भागामध्ये तो अडकून युरिन फ्लो बाहेर पडत नाही, युरिनला बाहेर पडायला अटकाव होतो आणि मग अननेसेसरी परत हॉस्पिटल्समध्ये लँडअप व्हावं लागतं. तर सप्लिमेंटेशनचं रेकमेंडेशन पण जर आवश्यक असेल तरच घ्यायचं आहे. काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट बघून, प्रमोटिंग पार्ट बघून अननेसेसरी गरज नसेल तर घेऊ नका. डू चेक युअर रिपोर्ट्स अँड देन ओनली यू हॅव टू टेक द सप्लिमेंटेशन पार्ट ऑफ इट. एक हे झालं. आणि दुसरं आपण बघतो की सर्रास आपण उघड्यावरचं वगैरे रस्त्यावर बाहेर उभं राहून जे काय खातो, आता ते जे काय खातो त्यांचे हँडलिंग, हायजिनिक कंडिशन आपल्याला माहिती नाहीयेत कसं आहे, कोणत्या स्वरूपाचं पाणी वापरलं आहे आपल्याला माहिती नाहीये कसं आहे. सो जर बेसिकली एक साधं उदाहरण घेऊया, जर रस्त्यावर उभं राहून काय पण खात असू आपण, पाणीदार गोष्ट, पाणीपुरी किंवा जे काय चाट आयटम्स आहेत, चटणी कधी बनवलेली असणार आहे, त्याच्यामध्ये ते जे लिक्विड पाणी वापरलं आहे, बनवलं आहे, ते कधी बनवलेलं असणार आहे, हँडलिंग काय आहे त्या पर्सनचं आपल्याला काही माहिती नाहीये. आणि समजा घेतलं आणि त्यानंतर जर आपल्याला थोड्या वेळाने खूप सारं आपण म्हणतो ना अतिसार, उलट्या किंवा जुलाब सुरू होणं हे जर सुरू झालं, आता त्या मोमेंटला शरीरातून एक्सेसिव्ह पाणी गेल्यामुळे, अति जुलाब आणि अति उलट्या वाटे पाणी गेल्यामुळे किडनी फंक्शन डाऊन होतं इंटरनली आणि टेम्पररी पण पेशंट फेल्युअरमध्ये जाऊ शकतो, हे पण लक्षात ठेवा. तर अशा पेशंटला एक नॉर्मल एरियातले डॉक्टर्स वगैरे असतात, लोकल डॉक्टर्स असतात, ट्रीट करत असतील, त्यांच्याकडे आयव्हीची वगैरे सुविधा असेल, आयव्ही ड्रीप वगैरे लावत असतील, सलाईन ड्रीप लावत असतील. कारण की अशा क्लायंटला, अशा पेशंटला फर्स्ट लक्षात घ्यायचंय की आपल्याला त्याला रिहायड्रेट करणं गरजेचं आहे. कारण की खूप सारा वॉटर लॉस झालेला आहे तुमच्या जुलाबांवाटे आणि उलट्यांवाटे. तर आपण म्हणतो तो पर्सन डिहायड्रेट झाला. डिहायड्रेट झाल्यानंतर त्याला आपल्याला रिहायड्रेट करायचं आहे. तर रिहायड्रेट करताना आपण ऐकतो की पाणी व्यवस्थित द्या, पाणी द्या, पाणी द्या. पाण्याबरोबर मला इलेक्ट्रोलाइट्स पण द्यायचे. आता आतल्या ऑर्गनची कपॅसिटी नाहीये ते पाणी होल्ड करण्याची, कारण की उलट्यांवाटे, जुलाबावाटे इन्फेक्शन इतकं आहे की ते तुमचं ऑर्गन ते होल्डच नाही करत आहे, तुमचं लिक्विड, तुमचं पाणी. तर तिथे मस्ट आहे की तुम्हाला आयव्ही ड्रिप घेणंच गरजेचं आहे. तुम्ही वाट बघत बसू नका की मी ओरल मेडिकेशन्स घेईन आणि म्हणजे जुलाब आणि उलट्या थांबतील, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, आतून तोपर्यंत अवयव खूप डॅमेज होऊ शकतो. इमिजिएटली तुम्ही जे ओपीडीज किंवा जे कॅज्युअलिटीज किंवा नियर बाय जर असेल, आयव्हीची सुविधा असेल, तर तुम्हाला ते आयव्ही ड्रिप, सलाईन वाटे तुम्हाला इलेक्ट्रोलाइट आणि फ्लुइडचं कॉम्बिनेशन डॉक्टर्स देणार आहेत. आणि तुमच्या ऑर्गनला जेव्हा त्यातून व्यवस्थित हायड्रेशन मिळणार आहे तर तुमचं तो ऑर्गन व्यवस्थित स्वरूपात काम करणार आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. इकडे तिकडे खाता पिताना अतिसार, उलट्या, जुलाबांवाटे पाणी जात असेल तर पहिल्यांदा तुम्हाला जाऊन व्यवस्थित आयव्ही कन्सल्टेशन वगैरे घ्यावं लागेल. जर ओरल मेडिकेशन इफेक्ट कळतोय तुम्हाला की एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, नाही थांबत आहे, ओरली ते लिक्विड बाहेरच पडतंय जे काय आपण खातोय ते, दॅट मीन्स इंटरनली तुम्हाला एक इंट्राव्हेनसली ते आयव्ही फ्लुइडची खूप खूप गरज असणार आहे. आणि अशा वेळेला मी म्हटलं ना, जोपर्यंत ऑर्गन होल्ड नाही करत आहे, त्याला औषधं, मेडिकेशन्स मिळून त्याला आराम मिळतोय, तोपर्यंत आपण घरी जरी तुम्ही एनर्जाल घेत असाल, ग्लुकॉन-डी घेऊ शकतो, एनर्जाल घेऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉल जे काय आहे ते होल्ड करण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा त्याला मेडिकेशन्सनी
आतून सुदिंग मिळणं गरजेचं आहे त्या अवयवाला, किडनीसारख्या अवयवाला. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. एक्सेसिव्ह किडनीसाठी अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण एक्सेसिव्ह, जसं मी म्हटलं, एक्सेसिव्ह प्रोटीन्स, एक्सेसिव्ह सॉल्ट, एक्सेसिव्ह जर आपण क्षार मिनरल्स घेत असू, आणि एक्सेसिव्ह फ्लुइड. आता चुकीच्या पद्धतीने फ्लुइड्स पण काही लोक घेतात, आणि किडनी ह्या सगळ्या चारही गोष्टींचा बॅलन्स करते. तुमचं प्रोटीन, तुमचे क्षार, तुमचं लिक्विड फ्लुइड जे काय आहे ते, तुमचे मिनरल, क्षार बेसिकली आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम वगैरे, इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स करते, शुगरचा, ग्लुकोजचा पण बॅलन्स किडनी करते. तर हे सगळं आवश्यक स्वरूपात मला घ्यायचं आहे. अननेसेसरी कुठच्याही चुकीच्या पद्धतीचा लोड करायचा नाही आहे. आणि पिरियॉडिकली ना आपण एक रिनल फंक्शन टेस्ट म्हणतो, मेडिकल लँग्वेजमध्ये बघायला गेलं तर RFT म्हणतात, रिनल फंक्शन टेस्ट किंवा रिनल फंक्शन प्रोफाईल. रिनल इज तुमची किडनी, रिनल म्हणजे किडनी. सो रिनल फंक्शन टेस्टच्या अंडर तुमच्या किडनी संबंधित सगळ्या काही ब्लड पॅरामीटर्स येणार आहेत. तर ते पिरियॉडिकली 6 महिन्यातून एकदा वगैरे करून घेऊ शकतो आपण. तो आपल्याला त्याच्यामध्ये आपले प्रोटीन्स कळतात, आपलं अल्बुमिन म्हणजे एक प्रकारचं प्रोटीन्सच आहे ते कळतं, आपले वेस्ट प्रोडक्ट किती मेंटेन आहेत, शरीरातून व्यवस्थित गाळण्याची प्रक्रिया किडनी वाटी चालू आहे की नाही हे कळतं. सोनोग्राफीज करू शकता किडनी एरिया संबंधी ज्या काय असतील ते. तर हे तुम्हाला पिरियॉडिकली करणं गरजेचं आहे. आणि अगेन हे सगळ्याचं कन्क्लुजनचं करायचं झालं तर तुम्हाला कळत असेल, कन्सल्टेशन किंवा तुमचा सल्ला मसलत घेणं गरजेचं आहे. स्वतःहून कुठच्याही गोष्टी चुकीच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू नका. एक छान अवयव आहे, तो आपल्याबरोबर आयुष्यभर आपल्याला व्यवस्थितपणे साथ देऊन काम करणार आहे. त्याचा मेंटेनन्स राखणं खूप गरजेचं आहे. आणि बेसिकली आपण ट्रॅव्हलिंग वगैरे करून आल्यानंतर जास्त करून आपल्याला UTI होतात. आता व्हॉट इज मीन बाय UTI? युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. आपण बाहेरचे टॉयलेटरीज वगैरे यूज करतो, इकडे तिकडे आउटिंग असतं, जागा चेंज केली, इकडून तिकडे गेलो, तिकडून तिकडे गेलो, सो तेव्हा पण इन्फेक्शन खूप होतात युरिनरी जागेचे, प्लेसचे. तर तेव्हा पण डॉक्टर्सचं कन्सल्टेशन घेऊनच व्यवस्थित तुम्हाला हँडलिंग करायचं आहे. शुगर्स अतिरिक्त वाढत असतील तुमच्या रक्तामध्ये तरी पण तुमच्या युरिनरी ट्रॅक एरियाला खूप सारं इचिंग किंवा खूप सारं इन्फेक्शन किडनी रिलेटेड एरियामध्ये होऊ शकतं. तर डायबिटीज शुगर पेशंटनी लक्षात घ्यायचं आहे, शुगर्स वेल कंट्रोल ठेवा, सो तुमचं किडनी फंक्शन पण खूप छान राहणार आहे. तर ह्या सगळ्याचा नक्की तुमच्या डेली लाईफमध्ये उपयोग करा. थँक्यू सो मच.